नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो. परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच तुमचे जे पण काही पर्सेंटाईल आली असेल, ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. जेणेकरून मी तुम्हाला एक टॉपचं कॉलेज लागेल, मॉडरेट कॉलेज लागेल अथवा तुम्हाला कोणतं कॉलेज लागेल, म्हणजे कॉलेज कोणतं लागेल, कोणतं टायरचं कॉलेज लागेल ते सांगू शकतो. ठीक आहे. आता याच्यानंतर एक महत्त्वाची सूचना तुम्हाला देण्यासाठी मी इथं आलेलो आहे. आणि आय होप तुम्हाला ते माहीत सुद्धा असेल, की सी-ई-टी सेल 2026-2027 साठी जी पण तुमची एक्झाम झालेली होती, तर त्या एक्झामचं निकाल जे आहे ते लागलेला आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे, तर ह्या पोर्टलमध्ये जायचं आहे आणि पोर्टलमध्ये जाऊन जी पण इन्फॉर्मेशन आहे, रजिस्टर्ड ईमेल जी आयडी आहे तुमची ते टाकायचं आहे. त्याच्यासोबतच पासवर्ड टाकायचं आहे तुमचं आणि जे पण पी-सी-एम अटेम्प्ट 1चं तुमचं स्कोर कार्ड आहे, ते तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे. आता याच्यानंतर तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला पर्सेंटाईल किती आलेला आहे. त्यानुसार मी तुम्हाला एक टॉपचं कॉलेज लागेल किंवा मॉडरेट कॉलेज लागेल याच्याबद्दल सविस्तर तुम्हाला कमेंटचं उत्तर देईल. ठीक आहे. आता याच्यानंतरची महत्त्वाची गोष्ट काय आहे, तुम्ही काय-काय केलं पाहिजे आता रिझल्ट आलं तर? तर हे सांगणं अत्यंत गरजेचं. ठीक आहे. तर सगळ्यात अगोदर आपण ते बघून घेऊया. तर रिझल्ट आला तर तुम्हाला सगळ्यात अगोदर काय करायचं आहे, तर जे पण स्कोर कार्ड आहे ते तुम्ही डाउनलोड करून घ्या. स्कोर कार्ड जे पण आहे तुमचं स्कोर कार्ड ते तुम्ही काय करून घ्या, डाउनलोड करून घ्या. स्कोर कार्ड. त्याच्यानंतर जे पण डॉक्युमेंट आहे, ते डॉक्युमेंट तुम्ही रेडी ठेवा. आता डॉक्युमेंटवरती उद्या आपण लवकरात लवकर ते व्हिडिओ टाकणार आहोत. उद्याच टाकून देऊया आपण डॉक्युमेंट कोणते-कोणते लागणार आहे. त्याच्यानंतर एक खूप जास्त मोठा प्रश्न असतो विद्यार्थ्यांचा, की अटेम्प्ट 1चं रिझल्ट तुमचं मोजण्यात येईल, की अटेम्प्ट 2चं? तर याच्यामध्ये काय असतं माहिती आहे का तुम्हाला? तर ज्या अटेम्प्टमध्ये तुम्हाला चांगले मार्क्स आहे, तो अटेम्प्ट तुम्हाला गृहीत धरण्यात येईल. म्हणजे हा फर्स्ट अटेम्प्ट होता, त्याचा रिझल्ट आलेला आहे पी-सी-एमचा. ठीक आहे. आता जो रिझल्ट येणार आहे, कशाचा? जो सेकंड अटेम्प्टचा येणार आहे. जर का एखाद्या विद्यार्थ्याला अटेम्प्ट 1 मध्ये चांगले मार्क आहे, तर या अटेम्प्टचं तुमचं रिझल्ट गृहीत धरण्यात येईल काउन्सिलिंगमध्ये आणि अटेम्प्ट 2चं एखाद्या विद्यार्थ्याचा चांगला आहे, तर ते घेण्यात येईल. ठीक आहे. एवढं समजलं तुम्हाला? सो थँक यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. लवकरात लवकर तुम्ही पर्सेंटाईल तुमचे चेक करून घ्या. ऑनलाईन वेबसाईटवरती जाऊन मी वेबसाईट सुद्धा तुम्हाला सांगितली आहे. धन्यवाद.